आजची ट्रिक पाहूया. आजची ट्रिक काय आहे ते आपण आता व्यवस्थित बघणार आहोत. आजची ट्रिक आहे मल्टिप्लाय बाय 6 ट्रिक. म्हणजे आपल्याला काय करायचंय, 6 नी मल्टिप्लिकेशन करायचंय. म्हणजे कोणताही नंबर दिला असेल आपल्याला तर 6 नी मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे आता आपल्याला शिकायचं आहे. बघणार आहोत की आपण कशा पद्धतीने करणार आहोत. आता बघा या ठिकाणी सम्स तुम्हाला दिसतील. आता हे जे सम दिसतील, आता याला काय करायचं, आपल्याला 6 नी मल्टिप्लिकेशन करायचं. एकदम सोपी पद्धत घेऊन आलो मी त्यासाठी. बघा सोपी पद्धत म्हणजे काय करायचं बघा, जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा त्याचा जो युनिट प्लेसचा नंबर आहे म्हणजे शेवटचा नंबर तो आहे तसा लिहून घ्यायचा. 6 मी आहे तसं लिहिलेलं आहे. आता काय रे 36 आहे. 36 प्लस कशाने मल्टिप्लिकेशन करायचं, 6 ने करायचंय. मग काय करायचं, हे 36 आहे त्याचं हाफ करायचं. म्हणजे 36 हाफ किती होतं रे, 18 होतं. किती होतं, 18. आता हे 18 जे आलेलं आहे त्याच्यामध्ये इथला जो नंबर आहे फर्स्ट वाला तो मिक्स करायचा आहे. म्हणजे 18 प्लस 3 किती होतात, 21. म्हणजे बघा माझं उत्तर रेडी झालं. म्हणजे 216. एवढ्या सोप्या पद्धतीने आपण केलेलं आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. काय 48 इंटू 6. आता 48 इंटू 6 मी काय लिहिलं, शेवटचा नंबर युनिट प्लेसचा आहे तसा लिहा. आता याचा हाफ करायचंय. आता याचं म्हणजे 48 याचा जर हाफ केला आपण 2 ने जर याला डिव्हिजन केलं तर ते येणार आहे 24 येणार आहे. पहिला नंबर कोणता आहे रे, 4. दोन्ही ऍड करा किती झाले, 28. म्हणजे माझा आन्सर रेडी झाला. बघा हे जे आपण करतोय त्याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ही गोष्ट कोणती आहे, हे 6 ने मल्टिप्लिकेशन करताना ही जी पद्धत आहे ती फक्त आणि फक्त आपण इव्हन नंबरला वापरायची आहे. कळलं का, इव्हन नंबर असतील त्यालाच वापरायची. ऑड नंबरला आपल्याला ही पद्धत वापरता येत नाही. मी काय सांगितलं तर 6 ने याला काय करायचं, याला मल्टिप्लिकेशन. 6 ने याला जर हे करायचं असेल तर हे 4 आहे तसं लिहून घेतलं. 84. आता 84 चा हाफ करायचं म्हणजे याचं किती झालं 2 आणि याचं किती झालं 4 म्हणजे 42. पहिला नंबर कोणता आहे रे, 8. याच्यामध्ये मिक्स करा, ऍड करा म्हणजे किती झालं 50. म्हणजे 50 आहे तसं. बघा तुमचं उत्तर रेडी झालं. म्हणजे किती सोप्या पद्धतीने झालं. आता बघा शेवटचं 98. आता काय करायचं, शेवटचा नंबर कोणता आहे, 8 आहे. 8 लिहून घेतला. आता ह्याचं हाफ करायचं. कशाचं, 98चं. 98चं हाफ काय होतं रे, 49 होतं. ओके, तर आता मग 49 झालेलं आहे. पहिला नंबर कोणता आहे, 9 आहे. हे 9 यामध्ये मिक्स करा प्लस. आता काय झाले, मग इकडे आपण जेव्हा करतो तेव्हा काय झालं, 58. म्हणजे बघा किती सोप्या पद्धतीने आपण हे 2 डिजिटचं केलं. आता आपण 3 डिजिटचं बघूया. 3 डिजिट मध्ये काय आहे का, 3 डिजिट मध्ये काय वेगळी पद्धत आहे का, तर याच्यामध्ये बघा पहिला नंबर युनिट प्लेसचा आहे तसा लिहून घेतला. आता या पूर्ण नंबरचा हाफ करायचा 124चा हाफ. म्हणजे बघा याचा झाला 2 आणि याचा झाला किती 62. म्हणजे 62 झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हा जो नंबर आहे, आता मग सिंगल होता, आता काय डबल नंबर आहे. हा काय करायचा, ऍड करायचा. म्हणजे 62 मध्ये जर मी 12 मिक्स केले तर माझं आन्सर आलं 74. म्हणजे मी आहेच लिहून घेतलं इकडं. म्हणजे मला किती सोप्या पद्धतीने आपण 3 डिजिटचं सुद्धा काय केलेलं आहे, मल्टिप्लिकेशन केलं 6 बरोबर. काहीच नाही, एकदम सोप्या पद्धतीने केलेलं आहे. इकडे बघा, आता इकडे 8 आहे तसं लिहिलं. 6 आता काय करायचं, हा पूर्ण नंबर त्याचा मी हाफ करतो. बघा इथं 4 आणि इकडे 7. ओके झालेलं आहे. मग आता काय करायचं, मला पहिला नंबर, आता हे 2 नंबर आहेत किती 14. हे दोन्ही ऍड करा. 8 इकडे पण 8 म्हणजे 8 8 8. आन्सर ओके. नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट काय, आता आपलं 4 आहे तसं लिहिलं युनिट प्लेसचा. आता हे पूर्ण नंबर आहे, ह्याचा किती होणार आहे 102. आता यातले 2 नंबर कोणते आहेत, 20 मिक्स करा. 102 मध्ये 20 जर मिक्स केलं तर काय होणार आहे 122. ओके माझा आन्सर रेडी झालेला आहे. नेक्स्ट नंबर बघा, आता 542 मोठा आहे पण काही जास्त टेन्शन घ्यायचं गरज नाही. 2 आहे तसं लिहिलं. आता याचा हाफ करायचा आपल्याला. आता ह्याचा हाफ करायचं म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे रे, इकडे ह्याचा हाफ केलं 1, ह्याचा हाफ केलं काय होणार आहे या ठिकाणी 20. बघा हे तुमचा हाफ झालेला आहे. माझं ह्याच्यामध्ये काय मिक्स करायचं आहे, हा नंबर मिक्स करायचा. म्हणजे कुठला 54. म्हणजे इथं आलं 5, इकडे 2 आणि इकडे 1 कॅरी केल्यानंतर बघा तुमचा आन्सर रेडी झालेला आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, हे केलेलं आहे. आता एवढ्या सोप्या पद्धतीने जर आपण हे केलं असेल 6 ने मल्टिप्लिकेशन, हे लक्षात ठेवा, हे फक्त इव्हन म्हणजे त्याला मराठीत म्हणतात समसंख्या. समसंख्या असल्यानंतरच आपण 6 ने याला काय करणार आहे, मल्टिप्लिकेशन करू शकणार आहे. आता या ठिकाणी 9 नंबरला तुम्हाला सम दिसेल 56 इंटू 6, 82 इंटू 6, 248 इंटू 6 आणि 556 इंटू 6. हे सगळे समसंख्या आहेत म्हणजे इव्हन नंबर दिलेले आहेत. याला 6 ने मल्टिप्लिकेशन करायचंय. याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं, हे सॉल्व्ह करायचं, कमेंट मध्ये याचं उत्तर
टाकायचं आहे लगेच. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की कमेंट मध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. मी तुम्हाला असे छान छान ट्रिक शिकायला भेटतील आणि तुमचं मॅथ्स अजून पक्क होणार आहे.